तर नमस्कार मंडळी, मी रुपेश आणि आज चालू आहेत आपल्या नाटकाच्या आणि नमनाच्या रिहर्सलसाठी. माझ्यासोबत होते माझे मित्र, वाडीतले पोरं सर्व. आणि आम्ही रिक्षाने येऊन पोहोचलो खार स्टेशन येथे. खार स्टेशन येथून आम्ही रिक्षाकडून परतलो परेलला, कारण परेलला आपली होती रिहर्सल. तर परेलला उतरून निघालो सर्वजण ढोलके बिलके घेऊन, आणि मी होतो माझा कॅमेरा घेऊन. आणि हे आपले प्रकाश कांबळे मामा, ह्यांच्याबद्दल सांगणार आहे शेवटला मी. आणि फायनली आम्ही पोहोचलो बजरंग क्रीडा मंडळ येथे. आणि इथे येऊन पोचलं काय, नाटकाची तालीम चालू होती आणि सर्वजण आपल्या नाटकाची तालीम गप्प बसून पाहत होते. येथे नोकर आणि आपल्या नोकरासोबत मित्राची दोघांची धमाल चालली होती. आणि फायनली नाश्ता करून झाला. रेसल झाली, नाटकाची समाप्त झाली. नंतर आपली नमनाची रेसल चालू झाली. नमनाची रेसल चालू झाली तर काय, सर्वजण पहिला गाण्याचं सर्वांचं अंग घालायला लागलं होतं. आणि सुंदर असं गाणं होतं आपलं, ते तुम्हाला थोडंसं ऐकवतो. मग इंटे नारदमुनी सुद्धा आपला गाणं देत होतो बाहेर. नारदमुनीची इंटे झाल्यानंतर आपल्याला गवळणीमध्ये सूरज, लचिकेत, दिनेश आणि अक्षय अशा गवळणी आहेत. पण आज लचिकेत नव्हता आला म्हणून हे तिघच नचत होते. आणि आपली नंतर इंटे होते ते म्हणजे मावशीच्या म्हणजे आपला आशिष. हा बघा, खूप लाजतोय, नवीन टेस्ट कवर करतोय, पण सुंदर करतोय. हे प्रकाश कांबळे मामा. कोणतंही पद नसताना सुद्धा स्पॉन्सरशिप आणि पोरांना पुढाकार देणारे हे आमचे प्रकाश मामा खूप सुंदर ते काम करत असतात. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका. टाटा, बाय बाय, धन्यवाद. मंडळ आभारी आहे.